एष सुरासुरमणु सिन्धवन्दिदं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतीर्थयरे ससौव सिद्धे विशुद्ध सद्भावे समनेय नानदंसन चरित तव विरिया रे ते ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि वर्तन्ते अर्हन्ते मानुषे केते किच्चार्हन्ताणं सिद्धाणं दहनमो गणहराणम् अज्झावयवगाणं साहुनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाणा समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जतो निर्वाण संपत्ती। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। प्रवचन सार ग्रंथ आपण बघतो आहे आणि काल आपण बघितलं की अंतःकरणामध्येच भाव संसार आमचा विद्यमान आहे। मोहरागद्वेषाची परंपरा जीवित आहे आणि म्हणून हा या चतुर्गती रूप संसारामध्ये परिभ्रमण करतो आहे। याचा बाह्य संसार आम्हाला दिसतो आहे कारण अंतरंग त्याचा संसार परिपूर्ण आहे। या परिवर्तनशील संसारामध्ये मोहादी विकारी भाव हाच वास्तविकतः हा भाव संसार आहे आणि हा जो परिणाम आहे रागद्वेष मोहरूप परिणाम, मोहनीय कर्माच्या उदयात होणारा परिणाम हाच नवीन द्रव्य कर्माचा बंधाला कारणीभूत असणार आहे। बाकीच्या कोणत्याही कर्माचे भाव आपण बघितले तर त्यांनी कर्मबंध होत नाही। ज्ञान कमी अधिक आहे, औदैक ज्ञान आहे, औदैक ज्ञान बंधाचं कारण नाही। दर्शनावरण कर्माच्या उदयामध्ये जे काही आम्हाला औदैक अदर्शन असेल, औदैक अदर्शन जसं औदैक ज्ञान आहे तसं औदैक अदर्शन असेल तेही आमच्या बंधाला, नवीन कर्मबंधाला कारण नाही। कोणत्याही कर्माचा भाव नवीन कर्माच्या बंधाला कारण नाही, फक्त मोहनीय कर्माच्या उदयात होणारे भावच आमच्या जीवनात नवीन कर्मबंधाला कारणीभूत आहे। सांगतानाही आम्ही तसंच सांगतो। आश्रवाची व्याख्या देताना जीवाच्या राग द्वेष मोहादी परिणामांचे निमित्त असणारा मोह मिथ्यात्वाच्या उदयात म्हणजे दर्शन मोहनीयाच्या उदयात आणि रागद्वेष चारित्र मोहनीयाच्या उदयात आणि याला मिळून आम्ही मोह रागद्वेष असं म्हणू शकतो संक्षेपात, किंवा मोह आणि क्रोध मान माया लोभ हे जे परिणाम हे नवीन द्रव्यबंधासाठी कारणीभूत परिणाम आहे। आणि या जीवाचा भाव कर्म का झालं याचा जर आम्ही विचार केला तर हे भाव कर्म द्रव्य कर्माच्या उदयातच जीवाचे होतात असाही त्या ठिकाणी निमित्त नैमित्तिक संबंध दिसतो। म्हणजे 3 घटना एका समयात दिसतात। पूर्वबद्ध कर्माचा उदय, जीवाचे रागद्वेषादी भाव कर्म आणि नवीन कर्मबंध। आणि मग आम्हाला हे बघितल्यानंतर याच्यामध्ये काहीतरी खटकतं की अरे द्रव्य कर्माचाच उदय आहे आणि भाव होऊ लागले आणि परत द्रव्य कर्मच तो बांधतो आहे, म्हणजे याच्यावर एकमेकांवर हे सगळं डिपेंडंट आहे की काय, इतरेतराश्रय दोष यामध्ये संभवनीय आहे का, असा आम्हाला प्रश्न पडतो। आणि ही गाथा या संबंधामध्ये आचार्यांनी या ठिकाणी प्रस्तुत केलेली आहे। गाथेचं हेडिंग आहे की या परिणामात्मक म्हणजे परिवर्तनशील संसारामध्ये ज्यामुळे या जीवास मनुष्यादी पर्यायपणा प्राप्त होतो। कशामुळे मनुष्यादी पर्यायपणा प्राप्त होतो तर जीवाच्या विकारी परिणामांच्या निमित्ताने। आणि जीव विकारी का तर तो मुळातच कर्म मलिन आहे आणि म्हणून अशा या देहादिकांचा संयोग
किंवा कर्माचा संयोग, कर्म जीव संयोगते, अशा प्रकारचा हा देह याला प्राप्त होतो आहे, संयोग जीवाला होतो आहे. आणि याच प्रश्नाचं उत्तर आचार्य देतात की कशा प्रकारे हा या ठिकाणी कर्मबंध करून घेतो. गाथा 121 नंबरची. आदाकं मलीमसो परिणामं लहदिकं संयुक्तं तत्तोऽसिलिसदिकं तम्हाकं तु परिणामो. आदाकं मलीमसो परिणामं लहदिकं संयुक्तं तत्तोऽसिलिसदिकं तम्हाकं तु परिणामो. कम्म मलिमसो आदा, हा जो आत्मा आहे हा अनादी कालापासून कर्ममलानी संयुक्त आहे, कर्मानी मलिन आहे. आणि असा हा कम्म संयुक्तम परिणामम लहदी, आणि हा मलिन असणारा आत्मा मिथ्यात्वादी कर्मसहित विकार रूप परिणामाला प्राप्त करतो. अनादी कालापासून या जीवाला द्रव्य कर्माचा संयोग आहे आणि यामुळे हा जीव नवीन मिथ्यात्वादी परिणाम करून विकार रूप परिणाम प्राप्त करतो. आणि तत्तो सिलिसदी, त्यामुळे कर्माचा संश्लेष संबंध, परस्पर अवगाह संबंध त्याला होतो. म्हणजे कर्म आणि जीव प्रदेश यांचा परस्पर अवगाह रूपाचा संबंध, ज्याला संश्लेष संबंध असं देखील म्हटल्या जातं, तर अशा याला प्राप्त होतो. आणि म्हणून तू परिणामो कम्मो, म्हणून ते अशुद्ध परिणाम आत्म्याचं कर्म आहे. ही गाथा मागच्या गाथेशी जर आम्ही कनेक्ट करून बघितले तर आम्हाला त्यामध्ये हे दिसतं की जीव भाव संसार करतो. संसारामध्ये परिभ्रमणाचं कारण हा अनवस्थित आहे. आणि अनवस्थित का, तर याच्या अंतरंगामध्ये संसार आहे हे कारण. जीव असा अनादी कालापासून कर्मसंयुक्तच आहे. मग आता कर्मसंयुक्त आहे असं म्हणत असताना साहजिकच आमच्या अंतरंगामध्ये प्रश्न असा उपस्थित होतो की प्रथमतः कर्म आणि आत्मा अलग अलग होते का, आणि अलग होते आणि मग ते एकत्रित येऊन अशा प्रकारचा त्यांचा संबंध झाला का. परंतु आचार्यांना अनादी कालापासून हे शब्द ठेवून असा पहिल्यांदा कर्म आणि आत्मा पृथक होता हे मान्य नाही. आत्मा तर अनादी कालापासून कर्मांनी संयुक्त आहे, हीच या ठिकाणी आम्ही स्वीकारलेलं आहे. आणि हे स्वीकारण्याचं कारण अनेक तऱ्हेची अशी जीवनात आम्हाला उदाहरणं दिसतात की प्रथम पासूनच असं हेम आणि मलिनता म्हणजे कालिमा हे जसं एकमेक दिसतं, सुवर्ण आणि किट्टिमा खाणीतून निघतानाच तशा प्रकारची त्याची मलिन दशा होती, त्याप्रमाणे हा जीव देखील पूर्वीपासूनच असा कर्मसंयुक्त आहे. अनादी कालापासून पहिले पृथक होता आणि नंतर ते एकत्रित आले असा याचा संयोग नाही. म्हणून या ठिकाणी जरी संयोग शब्द वापरला तरी त्या ठिकाणी ते पुढे वेगळे होणार आहे. हा त्याच्यामधला भाव लक्षात घेऊन जर त्यांना योग्य उपादान कारण मिळालं, जसं योग्योपादान योगेन दृशद स्वर्णतामता द्रव्यादी स्वादी संपत्तो आत्मना ह्यात्मतामता. इष्टोपदेश मध्ये पूज्यपादाचार्यांनी कारिका ठेवली की ज्याप्रमाणे योग्य उपादान कारण मिळालं असताना हेम आणि किट्टिमा ज्याप्रमाणे अलग होते, त्याप्रमाणे योग्य उपादान कारण मिळालं असताना हा आत्मा आणि कर्म पृथक पृथक होतात. त्याची भावी कालाची ती परिणती बघून आम्ही हे निश्चित केलेलं आहे की हा अनादी कालापासून जरी कर्मबद्ध असला तरी हा त्याही अवस्थेमध्ये पृथक आहे, वेगळा आहे, एकमेक नाही. म्हणून कर्मसंयुक्त ही गोष्ट या ठिकाणी या गाथेच्या आश्रयाने लक्षात घ्यायची आहे. आता टीका बघा. निश्चयाने हा जो संसार नावाचा आत्म्याचा तसा प्रकारचा परिणाम आहे,
तशा प्रकारचा परिणाम आहे. म्हणजे संसार परिणाम याचा म्हणजेच राग द्वेष मोहरूप जो परिणाम हा आत्म्याचा, ज्याला संसार असं म्हटलेला आहे, असा हा जो परिणाम आहे तोच द्रव्य कर्मबंधाचा हेतू आहे. त्याच्याचमुळे हा जीव कर्मांवर्गणा कर्मरूप परिणतून कर्मबंधाला प्राप्त करतो आहे. जी कर्मांवर्गणा आहे ही कर्मांवर्गणा आपण पाहिली की जीव प्रदेशावरच ही कर्मांवर्गणा स्थित आहे. ज्या ठिकाणी आत्म्याचे प्रदेश आहे तिथेच ही कर्मांवर्गणा स्थित आहे आणि ती विसरसोपचय रूप अशी कर्मांवर्गणा आहे. म्हणजे कर्मरूप बनण्यासाठी ती एकदम तयार आहे. जीवानी ज्या समयात परिणाम केला, रागद्वेषादी भाव केला की त्या समयामध्ये तिथे असलेली जी कर्मांवर्गणा आहे ही कर्मरूप परिणत होते. म्हणजेच त्या ठिकाणी द्रव्य कर्माचा बंध होतो. म्हणजे जीवाचे रागद्वेषादी परिणाम झाले की तिकडे द्रव्य कर्माचा बंध होणार हे निश्चित आहे. याच्यामध्ये कुठेही आम्हाला सवलत नाही. परिणाम झाला की त्याच समयामध्ये तिकडे द्रव्य कर्माचा बंध होणार. जसं आज आम्ही मोबाईलमध्ये फोटो काढतो, ज्या क्षणी आम्ही ते फोटोचं बटन प्रेस केलं त्याच समयी आमच्या मोबाईलमध्ये तो फोटो नक्की झळकतो. दुसरा क्षण त्यासाठी लागत नाही. त्याप्रमाणे भाव केले त्याच समयामध्ये तिकडे कर्मांवर्गणा कर्मरूप होते, द्रव्य कर्माला प्राप्त होते. म्हणून हा परिणाम हा द्रव्य कर्माच्या बंधाचं कारण आहे. मग त्या आणि तशा प्रकारचा परिणामाचा हेतू काय? मग हे भाव कर्म आमचे का होतात हा जर मी प्रश्न विचारला की आत्मा जो चैतन्य स्वभावी आहे, आत्मा जो ज्ञाता द्रष्टा हा त्याचा स्वभाव आहे, तर मग त्याला रागादी भावाची निर्मिती का व्हावी अशा प्रकारचा जो प्रश्न आमच्या अंतरंगात आला. म्हणून तशा परिणामाचा हेतू काय, तर त्याचा हेतू द्रव्य कर्म आहे. मग आचार्य त्याच्यावर उत्तर देतात की असे हे जे भाव होऊ लागलेले आहे, जीवाचे विभाव रूप परिणाम होत आहे, याचं कारण द्रव्य कर्माचा उदय हे त्यासाठी कारण आहे. आणि द्रव्य कर्माने संयुक्त जीवा करवीच तो प्राप्त केल्या जातो. म्हणजे 3 गोष्टी एका समयात दिसतात. पूर्वबद्ध कर्माचा उदय दिसतो. उदय झाला की इकडे जीवाचे रागद्वेषादी रूप विकारी परिणाम असतात आणि ते परिणाम झाले की जी कर्मांवर्गणा आहे ती परत द्रव्य कर्माला प्राप्त होते. अशा तऱ्हेने जर आम्ही मांडलं तर प्रश्न परत अंतरंगात आला की असे असेल तर तो इतरेतराश्रय दोष झाला. त्याला असा दोष मांडता येईल का बा? तर याचं कारण उत्तर सांगितलं की नाही, याच्यामध्ये हा दोष येत नाही. जर आम्ही तेच कारण आणि तेच कार्य मांडलं असतं, म्हणजे पूर्वबद्ध कर्माचा उदय हेच कारण आणि नवीन कर्म बंद होतानाही तेच कर्म आम्ही बांधत आहे, तिथेच जर आम्ही म्हटलं असतं तेच आहे, तर त्या ठिकाणी एकमेकांचा एकमेकावर आश्रय येऊन हा दोष घडला असता. पण आम्हाला असं म्हणायचंच नाहीये, कारण द्रव्य कर्माचा आम्हाला पूर्वी त्यांनी बांधून ठेवलेला आहे त्याचा उदय या ठिकाणी अभिप्रेत आहे. म्हणजे ते कर्म द्रव्य कर्म दुसरं आहे आणि जे नवीन बांधल्या जाणार आहे ते कर्म दुसरंच आहे. त्याच्यामुळे याचं त्याच्यावर आणि त्याचं याच्यावर असं अधिराज्य असत नाही. म्हणून याच्यावर एकमेकांनी एकमेकाचा आश्रय घेतला असा दोष येऊ शकत नाही. म्हणून उत्तर दिलं नाही. कारण अनादी कालापासून ज्याला द्रव्य कर्माचा संबंध प्रसिद्ध आहे, कारण हे प्रसिद्ध आहे जगामध्ये की अनादी कालापासून हा जीव कर्म संयुक्त आहे. उदाहरणं पण वृंदावन कवींनी देणार आहे आणि ती उदाहरणं पण आपण बघणार आहोत कोणती उदाहरणं आहे. तर असा हा द्रव्य कर्माचा संबंध अनादी कालापासून प्रसिद्ध आहे. अशा आत्म्याचे पुरातन द्रव्य कर्म जे त्यांनी पूर्वी बांधून ठेवलेले होते ते कारण रूपाने गृहीत आहेत, ते कारण म्हणायचं. आणि नवीन कर्म ज्याचं कार्य आहे आणि पूर्व कर्म ज्याचं कारण आहे, असा
तत्स्वरूप आत्म्याचा विशिष्ट परिणाम म्हणजे उपचाराने द्रव्य कर्मच आहे. म्हणून नवीन कर्म ज्याचं कार्य आहे म्हणजे जीवाचा परिणाम, त्याचं कार्य नवीन कर्म असणार आहे आणि पूर्वकर्म याचं कारण आहे. आणि म्हणून या परिणामाला देखील उपचाराने द्रव्य कर्म म्हटल्या जातं. आणि परमार्थतः आत्मा आत्मपरिणामांचा कर्ता असल्यामुळे आणि वास्तविकतः निश्चयने आम्हाला हे प्रतिपादन करत आहे की जीवानी काय केलं. जीवानी तर केवळ त्याचा विकारी परिणाम केला आणि परमार्थतः जर पाहिलं, निश्चयनयाने पाहिलं तर आत्मा आपल्या परिणामांचाच कर्ता झालेला आहे. म्हणून आत्मा हा द्रव्य कर्माचा कर्ता आहे हे जे म्हटलं जातं ते केवळ उपचाराने म्हटलं जातं. आगमामध्ये अनेक तऱ्हेच्या विवक्षा मला प्राप्त होणार आहे. जसं द्रव्य संग्रह नेमिचंद्र आचार्यांना जर आम्ही अभ्यासलं तर आचार्य आम्हाला हे सांगणार आहे की तू द्रव्य कर्माचा कर्ता व्यवहार नयानी आहे. तू अशुद्ध भावांचा कर्ता अशुद्ध निश्चय नयानी आहे आणि शुद्ध भावांचा कर्ता तू शुद्ध निश्चय नयानी असणार आहे. 3 विवक्षा आचार्यांनी दिल्या आणि 3 विवक्षा देण्यामध्ये देखील त्यांचा उद्देश हा राहिलेला आहे की जेव्हा तू परिणाम करणार आहे तेव्हाच कर्मांवर्गणा कर्मरूप परिणत होणार आहे. असा हा निमित्त नैमित्तिक संबंधाचा दुवा त्या ठिकाणी ओळखून जीवालाच द्रव्य कर्माचा कर्ता उपचाराने म्हटल्या जातो. उपचार का? कारण वास्तविकतः द्रव्य कर्माचा कर्ता हा व्यवहार नयाने म्हणत असताना वास्तविकतः आत्मा त्याचा कर्ता होऊ शकत नाही. पुद्गलाचा कोणताही परिणाम आत्म्याकर्मी केल्या जाऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती आचार्यांना माहिती आहे. पण नयविवक्षा आहे. नयविवक्षेमध्ये एकाला गौणता आणि एकाला प्रधानता नित्य दिली जाते आणि म्हणून द्रव्य कर्माचा कर्ता आत्म्याला म्हणत असताना हा अनुपचरित असद्भूत व्यवहार नयाचा विषय आहे की आत्म्याने काय बांधलं. आत्म्याने द्रव्य कर्माचा बंध केला. आत्मा त्याचा कर्ता आहे हे म्हणत असताना विवक्षा कोणत्या नयाची आहे तर व्यवहार नयाची तर विवक्षा आहे. पण व्यवहारही कोणता तर असद्भूत व्यवहार. असद्भूत व्यवहार याचा अर्थ तो जसं बोलतो तसं ग्रहण करणं. त्यांनी सांगितलं द्रव्य कर्माचा कर्ता आहे असद्भूतपणा आहे म्हणून हा द्रव्य कर्माचा कर्ता वास्तविक नाही. निमित्त नैमित्तिक संबंधाने तशा प्रकारचं कथन केल्या जातं. हे उपचरित कथन म्हटल्या जातं. म्हणून आत्मा द्रव्य कर्माचा कर्ता आहे हा म्हणणं या ठिकाणी उपचरित नयाचा विवक्षा आली. म्हणून हे जे म्हटलं आहे हे केवळ उपचाराने म्हटलेलं आहे. भावार्थ पहा. रागद्वेषादी विकार रूपाने चैतन्याचे विपरिणमन हा जीवाचा संसार आहे. चैतन्याचं विपरिणमन विरुद्ध परिणमन. चैतन्याचं चैतन्य रूपाने ज्ञाता द्रष्टा रूपाने परिवर्तन न होता मोह राग द्वेषाने विरुद्ध परिणमन जे होत आहे वास्तविकता हाच जीवाचा संसार आहे. हा चैतन्य विकारामुळे द्रव्य कर्म आत्मप्रदेशामध्ये बद्ध होतं. हा जो याचा रागद्वेषादी विभाव परिणाम झाला यामुळे आत्मप्रदेशाच्या निकट असलेलं किंवा आत्मप्रदेशावरच स्थित असलेलं जे द्रव्य कर्म आहे ते कर्मरूपाने बद्ध झालं. द्रव्य कर्म म्हणा किंवा कर्मांवर्गणा जी आहे ही कर्मरूपाने बद्ध झाली. आणि त्या चैतन्य विकृतीचं कारण आणि जीवाचे रागद्वेषादी मोहरूप परिणाम झाले याचं कारण देखील द्रव्य कर्म आहे. म्हणजे द्रव्य कर्म एका दृष्टीने पूर्वबद्ध कर्माचा उदय या दृष्टीने ते कारण आहे आणि नवीन कर्म बंद होतो आहे हे त्या ठिकाणी कार्य आहे. चैतन्य विकृतीचे कारण द्रव्य कर्म आणि द्रव्य कर्माचं कारण चैतन्य विकृती
याप्रमाणे एक दुसऱ्याचे कारण कार्य सांगितले असल्याने त्यात इतरेतराश्रय दोष येतो असं प्रथमतः वाटेल. परंतु येथे जे काही चैतन्य विकृतीचे कारण द्रव्यकर्म म्हटले आहे त्या आत्म्यामध्ये अनादी परंपरेने बद्ध असणारे द्रव्यकर्म अपेक्षित आहे. अनादी कालापासून जे पूर्वसंचित होतं त्याचा उदय हे या ठिकाणी आम्हाला पहिला अपेक्षित आहे. म्हणून यामधून दोन सिद्धांत दिसतात. कोणते दोन सिद्धांत? की एक दिसतो विशिष्ट काळी होणारा बंध, हा त्यावेळी असणाऱ्या रागद्वेष मोहाच्या निमित्ताने होतो. म्हणजे जीवाचे परिणाम झाले, म्हणजे भावकर्म झालं. भावकर्म झालं की तो द्रव्यकर्माचा बंध करतो, पहिली गोष्ट ही झाली. आणि त्या रागद्वेषाचं कारण नूतनबद्ध कर्म नाही, नवीन बांधलेलं कर्म नाही, तर अनादी कालापासून आत्म्याशी संबद्ध पूर्वबद्ध उदयागत कर्म हे त्याचं कारण आहे. यामध्ये जी ही परंपरा आहे ही बीज वृक्ष परंपरेप्रमाणे अनादी आहे. बी पासून वृक्ष झाला आणि वृक्षापासून परत बीज उत्पन्न झालं, अशा तऱ्हेचा या ठिकाणी संबंध आहे. आणि यामध्ये कुठेही चुकीचं असं नाही आहे. बी मधून झाड झालं आणि झाडापासूनच बीची उत्पत्ती झालेली आहे. आदिमान परिणामांमध्ये निमित्ताचा विचार असतो. ज्याला सुरुवात दिसते त्या ठिकाणी सुरुवातीचं कारण शोधल्यात जातं किंवा त्याला आम्ही कारण परंपरा देऊ शकतो. पण जे अनादिमान असे काही परिणाम असतात की ज्या ठिकाणी आम्ही त्याचं कारण कोणतं आणि नंतर घडणारं कार्य कोणतं हे सांगू शकत नाही. असे अनादिमान असणारे, जसं मेरू पर्वत आहे. मेरू पर्वत आम्ही त्यामध्ये अनादिमान असल्यामुळे मेरू पर्वत आधी झाला आणि नंतर तो नष्ट होणार, अशा प्रकारचं काहीही त्या ठिकाणी आर्ग्युमेंट भाष्य करू शकत नाही. म्हणून आदिमान परिणामामध्ये निमित्ताचा विचार केला जातो. ज्याला सुरुवात दिसते तिथे आम्ही म्हणू शकतो यापासून या गोष्टीची सुरुवात झाली. याप्रमाणे नूतन कर्माश्रवाच्या कारणाचा निर्णय केला जातो. नवीन कर्म का आलं याचा मात्र निर्णय केला जातो. परंतु आधी बी की वृक्ष याचा निर्णय अनादी बीज वृक्ष परंपरेमध्ये होत नाही. आम्ही कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी निर्णयपूर्वक सांगू शकत नाही की आधी जमिनीत मध्ये वृक्ष होता की बी होतं, हे आम्ही काहीही सांगू शकत नाही, कारण ती परंपरा अनादी परंपरा आहे. तेव्हा तो संबंध अनादी गृहीतच असतो. वर्तमान बीजाच्या कारणाचा मागे शोध कोणी घेत नाही. आणि या ठिकाणी जी अनादिमान प्रवृत्ती आहे त्या ठिकाणी मूळ कारण कोणीही सोडण्याच्या भानगडीत पडत नाही. जशी आमची देखील गोत्र परंपरा जर लावली, माझ्यापासून वडील, वडिलांचे आजोबा, आजोबा, ही जी न संपणारी प्रवृत्ती आहे, इथे कुठेही आम्ही आदिमानता लावू शकत नाही. म्हणून याचा शोध कुठेही घेतला जात नाही. नवीन पिकासाठी कारणभूत विचार बीजाचा विचार असतो. याप्रमाणे जर आम्हाला कर्मबंध टाळायचा असेल तर या ठिकाणी आम्हाला जी ही कर्म परंपरेची परिपाठी सुरू आहे याला जर आम्हाला तोडायचं असेल तर आम्हाला काय करावं लागणार याचा उपाय या गाथेमध्ये सांगितलेला आहे. की अनादी कर्म बंद आहे, परत नवीन कर्म बंद होत राहणार आणि ही शृंखला अशीच चालू राहणार, तर आमचा कधीही कर्मबंध जीवनात संपणार नाही. पण हा तोडण्याचा उपाय देखील आमच्याच जवळ विद्यमान आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे सांगतात की कर्मबंध जर आम्हाला टाळायचा असेल तर नूतन कर्माश्रवाच्या कारणाचा विचार आवश्यक आहे. की आम्ही नवीन कर्म कशाने बांधतो आहे याचा विचार आम्हाला करायचा आहे. आधी काय होऊन चुकलं याला महत्व देण्यात अर्थ नाही. आम्हाला आत्ता वर्तमान परिस्थितीमध्ये कशा प्रकारे आमच्या आत्मपरिणामांचा सांभाळ करावा लागेल, आमच्यामध्ये वितराग दशा कशी येईल, हा आम्हाला पुरुषार्थ करावा लागेल.
याचं कारण तर वर्तमान रागाधिक आहे. आणि ही जर आम्ही नवीन कर्म का होतो आहे याचं कारण आम्ही आत्ता राग भाव केला हे याचं कारण आहे. परंतु रागाधिकाचे कारणभूत द्रव्यकर्म सांगताना अनादी कालापासून जीवाशी संबद्ध उदयागत कर्म तेथे विवक्षित असते. पण ते का झालं हेही आम्हाला बघावं लागतं. अनादीमध्ये निमित्ताच्या विचाराचं प्रयोजन असत नाही. जेथे आदी आहे तेथे निमित्ताचा विचार असतो. भावकर्म आणि द्रव्यकर्म यांच्या अनादी परिपाटीमध्ये परंपरेने अनादीपणा हा निसर्ग सिद्ध असतो. जसं अनादी निधन मेरू पर्वत आहे किंवा बाकीचे जे सगळे हिमवन महाहिमवन ह्या पर्वत शृंखला आहे किंवा सीता सीतोदा गंगा सिंधू या नद्या आहे, या जशा अनादी आहेत त्याच्यामध्ये आम्हाला आदी शोधायची गरज नाही. आणि म्हणून याचा अर्थ जे अनादी आहे ते अनंतही असलंच पाहिजे असा नाही. परंतु अनादी आहे म्हणून ते अनंत काळ टिकलं पाहिजे असं नाही. काही गोष्टी कशा असतात, अनादी अनंत. जसं अभव्यपणा आहे तर अभव्यांना कधीही सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकत नाही, मोक्षाला ते कधीही जात नाही, म्हणून त्यांचा संसार अनादी अनंत म्हटला जातो. पण जो भव्य आहे, ज्याच्या जीवनात सम्यक दर्शन प्राप्तीची योग्यता आहे, त्याचा संसार कसा आहे तर अनादित आहे, पण त्याला जीवनात सम्यक दर्शनाची प्राप्ती होणारच आहे म्हणून अनादी शांत म्हटल्या जातो. काही संबंध साधी शांत असतात. जसं उपशम सम्यक्त्व आपण बघितलं तर उपशम सम्यक्त्व साधी पण आहे आणि शांत पण आहे. जसं त्या सम्यक दर्शनाला आम्ही सुरुवात पण सांगू शकतो आणि ते संपलं असंही सांगू शकतो. काही गोष्टी अशा असतात की ज्या अनादी अनंत, साधी शांत, साधी नंतर शांत, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी असतात. आणि म्हणून या ठिकाणी जी परंपरा आम्हाला बघायची आहे ती अनादी शांत परंपरा बघायची आहे. जर आम्ही आमच्या परिणामांना सांभाळलं तर आमचा संसार संपणार आहे. संसार आणि कर्मबंध हा अनादी शांत परिणाम आहे. ज्याप्रमाणे अनादी बीजवृक्ष परंपरेमध्ये विशिष्ट बीज सृजनासाठी अक्षम झाले तर त्या अपेक्षेने पुढील बीज वृक्ष परंपरा खंडित होते. समजा बी आहे आणि ते कालांतराने खूप जुनं झालं तर त्याच्यामधलं अंकुरित होण्याची क्षमता संपते. किंवा आणखी एक प्रक्रिया आहे की ते बीज जर दग्ध झालं, जाळून टाकलं, जाळलं किंवा त्याला गरम केलं तरीही त्याच्यामध्ये उगवण्याची शक्ती संपुष्टात येते. म्हणजे जर बी मधून अंकुर येऊ नये अशी जर अभिप्रायात कल्पना असेल तर एक तर ते जुनं व्हावं लागेल किंवा त्याला दग्ध करावं लागेल. म्हणून याही ठिकाणी दग्ध करण्याची परंपरा आम्ही घेतली की जर आम्हाला नवीन संसार उभा राहावा असं वाटत नसेल तर आमचे जे रागद्वेषादी परिणाम आहे हे दग्ध झाले पाहिजे, जळले पाहिजे. जळले पाहिजे याचा अर्थ आमच्यात ते उत्पन्न न झाले पाहिजे. म्हणून तद्वत अनादी संसारामध्ये आजचा कर्मोदयजन्य आणि नवीन कर्मबंधास बीजरूप भाव शुद्धोपयोगाने नूतन कर्मरूप कार्योत्पत्तीसाठी अक्षम होऊन तेथून ही अनादी परंपरा विघटित होऊन नष्ट होते. म्हणून जर आम्हाला आमचा कर्मबंध तोडायचा असेल, संसार खंडित करायचा असेल तर त्याचंही कारण आमच्या जवळ विद्यमान आहे की जीवाचा जो रागद्वेष परिणाम होतोय पूर्वबद्ध कर्माच्या उदयात, त्या परिणामाशी समरस होऊ नका. तो माझा स्वभाव आहे हे अभिप्रायातून बाजूला करा. जरी माझ्या पर्यायीमध्ये रागद्वेष होत असले तरी देखील
माझ्या आत्मस्वभावात रागद्वेषाचा प्रवेश नाही, तो जबरदस्तीने मला राग द्वेष मोह करण्याला कर्म बाध्य करत नाही, ही अंतरंगामध्ये एकदा आम्ही निश्चिती केल्यानंतर हा कर्माचा उदय आमच्या जीवनात नवीन कर्मबंध न करता निघून जाणार आहे आणि अशा तऱ्हेने ही जी परंपरा आहे ही खंडित होऊ शकते. म्हणून अनादिपणात निमित्ताचा विचार नाही. जिथे अनादि सांगितलेला आहे तिथे हा विचार करायचं कारण नाही. आणि अनादि संबंध उदयागत कर्म कारण रूपाने या ठिकाणी स्वीकृत केलेले आहे. या गाथेला आपण बघूया. जीव अनवस्थित आहे हे आपण पाहिलं. या गाथेत परिणमनशील संसारात कर्ममलिन जीव विकार परिणाम करून कर्मबंध करतो. म्हणून वास्तविकतः जीवाचा अशुद्ध परिणाम हेच कर्म आहे. जीवाचे विकार परिणाम असताना द्रव्यबंध होतो. पूर्वबद्ध कर्माचा उदय जीवाचे विकार होण्यामध्ये निमित्त कारण आहे. अनादी कालापासून जीव विकार आणि कर्मदशा यांचा निमित्त नैमित्तिक संबंध आहे. निमित्त नैमित्तिक संबंध हा दोन द्रव्यांच्या दोन वर्तमान पर्यायीतच कधीही लावायचा असतो. द्रव्यबंधाचं कारण जीवाचं अशुद्ध उपादान आणि पूर्वबद्ध कर्माचा उदय. पूर्वबद्ध कर्माच्या उदयाचे निमित्ताने जीव आपल्या अशुद्ध उपादानगत योग्यतेने मोह राग द्वेष रूप परिणमतो. तेव्हा कर्मांवर्गणात तिच्या योग्यतेने कर्मरूप परिणमते. जीव विकाराचं कार्य कर्मदशा ही नैमित्तिक आणि जीव विकाराचं कारण कर्मदशा हे निमित्त, आणि म्हणून जीव विकार उपचाराने द्रव्यकर्म आहे. वाक्य परत पहा. जीव विकाराचं कार्य कर्मदशा. जीव विकाराचं कार्य काय झालं? कर्मदशा. म्हणजे हे कर्मदशेला म्हटलं नैमित्तिक, कारण जीवाच्या विकाराने तिकडे कर्म बांधल्या गेलं, निमित्ताने कर्म बांधल्या गेलं, म्हणून कर्माला नैमित्तिक म्हटलं. आणि जीव विकाराचे कारण कर्मदशा. जीवाचा विकार का झाला? तर कर्मदशेनी पूर्वबद्ध कर्माच्या उदयाने, म्हणून कर्माला निमित्त पण म्हटलं आणि कर्माला नैमित्तिक पण म्हटलं. आणि म्हणून जीव विकार उपचाराने द्रव्यकर्म आहे. जीव विकाराच्या निमित्ताने द्रव्यकर्माचा आश्रव बंद होतो. म्हणून जीव विकार उपचाराने द्रव्यकर्माचा कर्ता पण आहे. अनुपचरित असद्भूत नयाचं हे कथन आहे. पंडित वृंदावनदासजी म्हणतात, जैसे तिली माही तेल आगी है पखान माही, क्षीर माही नीर हे मखानी में समल है. जसं उदाहरण आता मी म्हटले की उदाहरण आगमामध्ये प्रसिद्ध आहे. आणि पहिलं उदाहरण सांगितलं, तिळामध्ये अनादी कालापासून तेल व्याप्त आहे, पण तीळ आणि तेल अलग होऊ शकतं. आगी है पखान माही, दगडामध्ये अग्नी विद्यमान आहे पण ते दोन अलग होऊ शकतात. क्षीर माही नीर, दुधामध्ये पाणी अनादी कालापासून बद्ध आहे पण ते अलग होऊ शकतं. आणि हेम खाणी में समल आहे, आणि हेम खाणीमधलं हे समल आहे, कालिमा युक्त आहे. इन्हें जब कारण ते जुदे होत देखे तब, जाने जो मिलाप में जुदे ही जुगल है. तैसे ही अनादि पुद्गला की द्रव्य कर्म सो, जीव को संबंध लसे एक थल रल है. भेद ज्ञान आदि शिव साधन ते न्यारो होत, ऐसे निराबाध संग
सधत विमल है. अशा प्रकारे हे जरी मिळालेलं आहे, तिथे संयोग जरी दिसलेला आहे, तरी प्रत्यक्षामध्ये भावी काळामध्ये ते अलग होण्याची क्षमता घेऊन आहे. आणि अशाच प्रकारचा जीवाचा आणि कर्माचा संबंध आहे. आणि या भेद ज्ञान विज्ञानाच्या साधनेच्या द्वारे याला आम्ही पृथक करू शकतो, असा हा निराबाध रीतीचा एक आमच्याजवळ मंत्र देखील आहे. आणि म्हणून या गाथेचा प्रयोग की कर्मबंधापासूनच मुक्ती आम्हाला अभिप्रेत आहे. मुक्तीला जाण्याची जर आमची अभिलाषा आहे, कर्म आमच्या जीवनातून सुटावं असं जर आम्हाला अंतःकरणपूर्वक वाटत असेल, तर स्वभाव विभावाचं भेदज्ञान करून माझा स्वभाव काय आहे, स्वभाव हा नेहमी परनिरपेक्ष असतो आणि विकार मात्र परसापेक्ष असतो. ही भेदविज्ञानाची कसोटी आम्हाला लावायची आहे. विकार आहे ना, विकाराचं कारण परद्रव्य आहे. आणि त्या परद्रव्याच्या संयोगाकडे न बघता आमची जी असंयुक्त दशा आहे, जी आमची स्वाधीन दशा आहे, जी आत्मजन्य दशा आहे, या भावाकडे जर आम्ही लक्ष केंद्रित केलं आणि इथेच जर आम्ही रममाण होण्याचा प्रयत्न केला, तर हा आमचा भाव आमच्या जीवनातून बाजूला होऊ शकतो. हा अकाट्य विश्वास या गाथेच्या निमित्ताने अंतरंगामध्ये धारण करायचा आहे. आज आपण इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सव्वसाहूनम. सर्वांना जय जिनेंद्र.